नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाण्यात अपंग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली लूट। अपंग नागरिक त्रस्त। बुलढाणा जिल्ह्यात अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासनाकडून या नोंदणीसाठी कोणतेही अधिकृत शुल्क निश्चित करण्यात आलेले नसतानाही नागरिकांकडून 200 ते 300 रुपयांपर्यंत मनमानी शुल्क आकारले जात असल्याची बाब उघड झाली आहे। विशेषतः जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी ऑनलाईन नोंदणी केंद्रांचा सुळसुळाट झाला असून या केंद्रांमार्फत अपंग बांधवांकडून सर्रास पैसे उकळले जात आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शारीरिक अपंग नागरिकांना या प्रक्रियेसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नोंदणीसाठी कोणतेही अधिकृत दर नसताना देखील आम्हाला 300 रुपये द्यावे लागतात, अन्यथा काम करून दिले जात नाही, अशी तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे ही बाब केवळ गैरप्रकार नसून अपंग बांधवांच्या हक्कांवरच गदा आणणारी असल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान या प्रकारावर प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, तसेच अधिकृत शुल्काबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी जोर धरत आहे। जर या गैरप्रकारावर तातडीने आळा घातला गेला नाही तर आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे। एकंदरीत अपंग नागरिकांच्या हक्कांशी संबंधित असलेल्या या संवेदनशील प्रश्नावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक असून अन्यथा हा मुद्दा मोठ्या आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही।